नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सर्व गडांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण लिंगाणा गिरिदुर्ग या गडाची माहिती घेणार आहोत. तर या गडाची उंची आहे 2969 आणि भौगोलिक महत्त्व याची वैशिष्ट्ये काय तर आपण थोडक्यात जाणून घेऊया. या कार्डच्याद्वारे आपण त्याची थोडक्यात माहिती घेणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना खेळातून इतिहासाची माहिती घेता येईल. या कार्डद्वारे आपण ऐतिहासिक सर्व माहिती घेणार आहोत. याचे वैशिष्ट्य असं आहे की हा पहिला राजधानी रायगडचा जोडदुर्ग होता आणि भयावह कारावास म्हणून सुद्धा वापरलेला गेलेला होता. आजही या दुर्गावर आधुनिक गिर्यारोहणाची साधने असल्याशिवाय जाता येत नाही. याच्यानंतर आपण दुसरा माहुलीगड गिरिदुर्ग याची माहिती जाणून घेणार आहोत. तर या गडाची उंची आहे 2785. तर याचे वैशिष्ट्य असं आहे की स्वराज्याच्या अनेक आत बाहेर राहिलेल्या ठाणे जिल्ह्यामधला सगळ्यात हा उंच दुर्ग आहे. पुरंदरच्या तहात हा देखील महाराजांनी मुघलांना देऊन टाकावा लागला होता. 3 नंबरला आपण प्रचितगड हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे आणि या गडाची उंची आहे 3187 फूट. माहिती याची अशी आहे की कोकणवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला एक गिरिदुर्ग आहे. हा सूर्यराव सुर्वे यांनी केलेल्या कारवाईमुळे महाराजांनी हा दुर्ग त्यांच्याकडून जिंकून घेतला होता आणि याचे साक्षीदार तानाजीरावांचे शौर्य असे. यानंतर आपण चंदनगड हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे, याची माहिती घेणार आहोत. तर याची उंची आहे 3836 आणि याचे वैशिष्ट्य असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या चंदनगड वंदनगड या जोडदुर्गापैकी एक दुर्ग हा चंदनगड आहे. तर अफजल खानाला संपवल्यानंतर प्रतिहल्ला चळवत पहिल्यांदा स्वराज्यात आणत गेलेल्या दुर्गापैकी हा एक दुर्ग आहे. त्यानंतर आपण शिवनेरी किल्ल्याची माहिती घेणार आहोत. हा आहे एक गिरिदुर्ग आहे. याचं माहिती तर सर्वांना माहीतच असेल, कारण या गडावरती शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि याचे साक्षीदार म्हणजे स्वतः छत्रपती महाराजांचे या किल्ल्यावरती गेलेले त्यांचे राहिलेले वास्तव्य किंवा त्यांचे बालपण. यानंतर आपण दुसरा दुर्ग बघणार आहोत. तो गिरिदुर्ग आहे, लोहगड याचे नाव आहे. याची उंची आहे 3412 आणि याचे एक वैशिष्ट्य असं आहे की अनेक वर्ष स्वराज्यात राहू शकलेला दुर्ग आणि हा अतिशय दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. सुरतेवरून मिळालेली संपत्ती काही काळ सुरक्षिततेसाठी याच दुर्गावर ठेवण्यात आली होती. यानंतर आपण राजगड हा एक गिरिदुर्ग आहे, याची माहिती घेणार आहोत. तर याची उंची आहे 4514 आणि याचे साक्षीदार आहेत पूर्वाधातील राजकारण साईबाबांचे निधन. वैशिष्ट्य म्हणजे ही पहिली राजधानी आहे आणि महाराजांनी बांधून काढलेला हा पहिला दुर्ग आहे. हा आहे जंजिरा, हा एक जलदुर्ग आहे. समुद्राच्या मधोमध बांधलेला हा दुर्ग आहे आणि या दुर्गाची एक महत्त्वाची माहिती अशी आहे की कधीही आपल्याला जिंकून घेता येत न आलेला हा दुर्ग आहे. साक्षीदार म्हणजे कोंडाजी फर्जंद यांचे बलिदान, बाळाजी आवजी यांच्या कुटुंबियांची हत्या, एकामागून एक अनेक निर्दयी सिद्धी मोरक्यांनी जुलमी राजवट, ही सर्व याचे साक्षीदार आहेत. नंतर आहे संग्रामदुर्ग, हा भूदुर्ग आहे आणि या दुर्गाचे वैशिष्ट्य असं आहे की पुणे सुब्याच्या पूर्वेला अगदी सीमेवर असलेला हा भूदुर्ग आहे आणि याचे साक्षीदार आहेत फिरंगीराजे नरसाळा यांचे अनन्यसाधारण धैर्य आणि 22,000च्या मुघल सैन्याविरुद्ध 55 दिवस लढवलेला हा दुर्ग आहे. नंतर आपण हा वंदनगड म्हणजे हा एक गिरिदुर्ग आहे, याची माहिती घेणार आहोत. तर याची उंची आहे 3841 आणि हा सातारा जिल्ह्यामध्ये असलेला चंदनगड वंदनगड या जोडदुर्गापैकी एक दुर्ग आहे. अफजल खानाला संपवल्यावर प्रतिहल्ला घडवत पहिल्यांदा स्वराज्यात आणला गेलेला हा दुर्गापैकी एक दुर्ग. नंतर आहे हा तिकोना गिरिदुर्ग. हा तिकोना गिरिदुर्ग आहे, याची उंची आहे 3580 आणि याची वैशिष्ट्य म्हणजे पुणेच्या सुबेच्या पश्चिम सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त हा दुर्ग आहे आणि आजही गिर्यारोहणासाठी अतिशय कुलाबा दुर्ग हा जलदुर्ग आहे आणि याची वैशिष्ट्य म्हणजे समुद्री लाटापासून संरक्षण करण्यासाठी चुनाविरहित बांधकाम केलेले आहे या दुर्गावरती. आणि माहिती म्हणजे याची की शिवरायांच्या आज्ञेने बांधला गेलेला हा शेवटचा दुर्ग आहे. पुढे जाऊन कान्होजी आंग्रे यांनी राजधानी बनवलेला हा दुर्ग आहे.
नंतर विचित्रगड हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे. याची उंची आहे 3761 आणि रोहिडा या दुर्गाला अगदी बाल्यावस्थेतील शिवरायांना पाहण्याचे भाग्य लाभले आहे. सुब्याच्या 12 विभागासाठी भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा हा दुर्ग आहे आणि शिवरायांना अगदी सुरुवातीला पुणे सुब्यातून माघार घेतलेल्या विचित्रगडानेच आश्रय दिला होता. नंतर पुरंदर हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे. तर याची उंची आहे 4560 आणि याचे साक्षीदार म्हणजे पहिले युद्ध गोदाजींचा पराक्रम इथे झाला. संभाजी महाराजांचा जन्म इथे झालेला आहे. मुरारबाजींचे बलिदान, पुरंदरचा तह, केशव देशपांडेंचे बलिदान. जिंजी आणि याची उंची आहे 800. हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे आणि भविष्यात येणाऱ्या मुघल आक्रमणाला तोंड देण्यासाठी अजून दक्षिणेत जाणे गरजेचे होते, म्हणून जिंजी हा दुर्ग स्वराज्यात आणण्यात आला. स्वराज्याची ही दक्षिण राजधानी होती. साल्लेरचा दुर्ग हा सुद्धा एक गिरिदुर्ग आहे. याची उंची आहे 5140 आणि साक्षीदार याचे आहेत मोरोपंत प्रतापराव, गोदाजीराव अनेकांचे शौर्य पाहिलेला हा दुर्ग आहे. सूर्यराव काकडे यांचे सर्वोच्च बलिदान या गिरिदुर्गानं पाहिलेले आहे. वैशिष्ट्य म्हणजे अतिशय दुर्गम असलेला दुर्ग, महाराजांनी स्वतः युद्धात सहभागी होऊन जिंकून घेतलेला दुर्ग, महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग हा आहे रायगड. यालाच गिरिदुर्ग असे म्हणतात आणि याची उंची आहे 2829 आणि याचे साक्षीदार स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक येथे झाला होता. उत्तरार्धात सगळे राजकारण, शिवरायांचे निर्वाण, हिरोजी इंदोलकर यांची सेवेची पायरी याचे सर्व साक्षीदार हा रायगड हा गिरिदुर्ग आहे. वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचे तीर्थक्षेत्र आहे हे आयुष्य आणि प्रत्येक माणसाने आयुष्यात येऊन एकदा तरी येथे जावेच असे हे ठिकाण आहे. नंतर आहे खांदेरीचा दुर्ग हा एक जलदुर्ग आहे आणि साक्षीदार याचे मायनाक भंडारी, दौलत खान यांचे पराक्रम, इंग्रजांचा मराठ्यांनी समुद्रावर केलेला पराभव आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल विस्तारासाठी खांदेरीच्या बेटावर दुर्ग बांधण्याचे अतिशय धाडसाचे पाऊल उचलले होते इथे महाराजांनी. नंतर त्र्यंबकगड हा एक गिरिदुर्ग आहे. याची उंची आहे 4200 आणि याचे साक्षीदार आहेत मोरोपंत पिंगळे यांची चाणाक्ष राजनीती. वैशिष्ट्य असं आहे की ऐतिहासिकच नव्हे तर पौराणिक महत्त्व असलेला हा दुर्ग आहे. सिंहगड हा एक गिरिदुर्ग आहे आणि याची उंची आहे 4320 आणि याचे साक्षीदार आहे बापूजींची विशेषज्ञता आणि तानाजीराव सूर्याजीरावांचे प्रताप. तर याचे वैशिष्ट्य असं आहे की 12 मावळांचा संरक्षक दुर्ग, जिजाऊ आणि महाराजांच्या घराच्या मंडळींचा सहवास लाभलेला हा दुर्ग आहे. सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे आणि याचे साक्षीदार मायनाक भंडारी यांचे शौर्य. माहिती म्हणजे याची की हा दुर्ग संपूर्णतः महाराजांनी बांधलेला नसला तरी दुर्गावरील पाण्याची व्यवस्था, गोमुखी पद्धतीचे प्रवेशद्वार हे सारे शिवछत्रपतींच्या स्थापत्य कौशल्याचे साक्षीदार आहेत. नंतर आहे प्रतापगड गिरिदुर्ग आहे हा. याची उंची आहे 3556. साक्षीदार अफजल वद आणि वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी बांधून काढलेला दुर्ग, महाराणा प्रताप या वीर पुरुषावरून दिलेले हे नाव आहे. नंतर येतो हा पन्हाळगड हा एक गिरिदुर्ग आहे. याची उंची आहे 3127 आणि याचे साक्षीदार सिद्धीचा वेढा, महाराजांनी स्वतःची करून घेतलेली सुटका, शिवाजीराव काशीद यांचे बलिदान आणि कोंडाजी फर्जंद यांचा पराक्रम. वैशिष्ट्य म्हणजे कर वसुलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी स्थित आहे. नंतर आहे सिंधुदुर्ग हा एक जलदुर्ग आहे आणि याचे साक्षीदार स्वराज्य नौदलाच्या सुरुवातीच्या हालचाली, महाराजांनी बसरूरवर केलेले आक्रमण आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्तुगीजांच्या भविष्यातील विस्ताराला शह देणारा दुर्ग, महाराजांनी बांधलेला